वाटाण्याची खीर कशी बनवायची हे पाहूया आपण। त्यासाठी आपण हे ताजे वाटाणे घेतलेले आहेत, ते थोडेसे आपण वाफवून घेणार आहोत। हे आपण 5 मिनिटं वाटाणा वाफवून घेतलेला आहे। तर आता कढई गरम करून त्यात थोडे तूप घालायचे आहे। तुपात आपल्याला 7 ते 8 बदाम टाकून भाजून घ्यायचे आहेत। बदाम थोडे हलके लाल झाले की त्यातच आपल्याला खोबरे घालून घ्यायचे आहे। इथं आपण ओले खोबरे घेतलेले आहे, ते चांगले असे तुपात परतून घ्यायचे आहे। हे आपले चांगले कमी गॅसवर लालसर भाजलेले आहे। आपण ते आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। त्यातच आपल्याला हे वाटाणे वाफवलेले थोडेसे असे परतून घ्यायचे आहेत। थोडे तूप ॲड करायचे आहे। कमी गॅसवरच त्याला असे 2 ते 3 मिनिटं असे परतून घ्यायचे आहे। आपले वाटाणे परतते तोपर्यंत आपण बदाम आणि खोबरं बारीक करून बदाम आणि खोबरे असे बारीक केलेले आहे। तोपर्यंत आपले वाटाणे असे चांगले परतलेले आहेत। आता गॅस बंद करून आपण त्याला थोडे थंड होऊन द्यायचे। थोडे थंड झाले की त्यात थोडे असे पाणी घालून बारीक करून, बारीक झाल्यावर अशी दिसते त्यात आपण पुन्हा गॅस करून तीच कढईत आपण थोडेसे तूप घालून घेणार आहोत। आता तूप थोडे जास्त घालायचे आहे। तुपात आपल्याला हे वाटण घालून घ्यायचे आहे, म्हणजे हे वाटाणा बारीक केलेला घालायचा आहे। वाटाणा बारीक केलेला वाटाणा हा परत असा चांगला परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटं वाटाणा परतला की विलायची पावडर घालायची आहे आणि त्यात आपल्याला हे केलेलं बारीक केलेलं खोबरं आणि बदाम घालून घ्यायचं आहे। ते चांगले ह्याच्यात परतून घ्यायचे आहे। त्यात आपल्याला आता पाणी घालून घ्यायचे आहे। पण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलंय। ते चांगले आता उकळी आणायची आहे आपल्याला याला। ही वाटाण्याची खीर खूप छान लागते। तर आपली खीर आता उकळी येत आलेली आहे। उकळी आली की त्याच्यात एकदम थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि त्यात आपल्याला आता साखर घालून घ्यायची आहे। आणि 5 मिनिटं बारीकच गॅसवर चांगली शिजून